श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. आता चला पाहूया स्वामी महाराजांचा आज तुमच्यासाठी काय संदेश किंवा काय उपदेश आहे किंवा काय संकेत आहे. नवीन वर्ष येणार आहे, तर नवीन वर्षाची सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. स्वामी नावानेच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे, अर्थात गुरुवार स्वामीवारनीच होणार आहे. तर चला पाहूया स्वामी महाराजांचा काय संकेत आहे. आपको अपने आप को दूसरों से जलने से रोके, दूसरों पर ध्यान ना दे, ईर्ष्या ना करे, दुसरों से बरोबरी ना करे, आप बेस्ट आहे. तर बघा, दुसऱ्यांची ईर्ष्या करू नका. तुम्ही जसे आहात, जे आहात, तुम्ही खूप 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 बेस्ट आहात. सगळ्यात पहिले तर आपल्या मनात ही गोष्ट तुम्ही रुजवा की दुसऱ्याकडे काय आहे गरजेचं नाही आहे. तुम्ही खूप बेस्ट आहात. तुमच्याकडे जे आहे तुमच्यासाठी तेच सौभाग्य आहे. ठीक आहे. जो भी सबक मिल रहा है उससे सीखो. सीख जीवन के लिए ज़रूरी आहे. आणि जे काही तुमच्या लाईफमध्ये काही पण छोटे मोठे तुमच्या इश्यूज क्रिएट होतात, त्या प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि तुम्ही त्यांना सामोरे जातात, तर इथून तुम्ही काही ना काहीतरी शिक्षा प्राप्त करता, तर शिकत आहात. तर तुम्ही जे शिकताय ना, ती गोष्ट तुम्हाला उद्याला पुढच्या आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल. तर त्या गोष्टीचं नेहमी स्मरण ठेवा. इंतजार करने वाले को सब उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. आणि वाट पाहत बसायचं नाही आहे. जर तुम्ही स्वतःसाठी काही डिसिजन घेतलं किंवा तुम्हाला कोणती तरी संधी गाठायची आहे, तर वाट पाहत बसू नका. कारण तुम्ही वाट पाहत बसला तर दुसरा कोणतरी ती संधी हे करून टाकेन. ओव्हर थिंकिंग ना करे, ज़्यादा ना सोचे, जो हो रहा है सही हो रहा है, भला आहे. बघा, जे काही होतंय ते चांगलंच आहे. हे आपल्या मनात रुजवून टाका की जे काही होतंय माझ्यासोबत, जे काही घडत आहे माझ्या आयुष्यात ते चांगलंच आहे. कारण माझीच भोग आहेत ते क्लिअर होतात. ते आपले भोग जेव्हा संपतात तेव्हाच आपला नवीन सुरुवात होते, है की नाही. तर त्यामुळे जे काही असेल जास्त काळजी करू नका, जास्त ओव्हर थिंकिंग करू नका. जे होतं आहे स्वामींच्या मर्जीने होतं आहे, स्वामींमुळे होतं आहे किंवा स्वामी आपली सहाय्यता करत आहे, स्वामी आपल्याला हिंमत देत आहेत, बस एवढं लक्षात ठेवा. स्वामींमुळे काही होत नाही, मेन म्हणजे आपलेच कर्म असतात. ठीक आहे. पण स्वामी आपल्याला हिंमत देतात, ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्याला आपल्याच कर्मांची सामोरे जायला हिंमत स्वामी देतात. आई माऊली आहे, तिला काळजी असते आपल्या भक्तांची. खुश रहना चाहते हो तो उम्मीद खुद से रखो, दुसरों से नाही. बघा, इथे पुन्हा ते चाललंय की स्वतःशी विचार करा, दुसऱ्यांबद्दल विचार करू नका, स्वतःबद्दल विचार करा. अजून काय आत्ता काय घडणार आहे तुमच्या आयुष्यात, काय होणार आहे आपण पाहूया. नंबर एक आलेला आहे इथे. तर न्यू बिगिनिंग हे तर आहेच आहे, बट आहे ना, तुम्हाला काही कार्मिक सिच्युएशन्स येणार आहेत फॅमिलीमध्ये, त्यामुळे सतर्क राहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. काहीतरी कार्मिक सिच्युएशन्स तुमच्या आयुष्यात येणार आहेत. सोबतच ड्रीम वेडिंगचा संदेश तुमच्यासाठी आला आहे. लव्ह मॅरेज होईल किंवा अरेंज मॅरेज होईल, पण त्या व्यक्तीशी होईल जो तुमच्यावर खरा प्रेम करतोय आणि जसे तुम्ही स्वप्न पाहिले होतं त्याच व्यक्तीशी तुमचं लग्न होईल. ठीक आहे. तर हे 2 संदेश सुद्धा तुमच्यासाठी आलेत. श्री स्वामी समर्थ.